तारिके पूर्णवैराग्य जाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे वाल्मिका सारिका मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरू रामदासा श्रीराम साईनाथ जय जय रघुवीर समर्थ। आज आपण परमपूज्य सती गोदावरी माताजी यांचं चरित्र सुरू करणार आहोत। सद्गुरू उपासनी महाराजांच्या त्या शिष्या होत्या आणि एकमेव शिष्या होत्या। आपण काल पाहिलं की गोदावरी माताजींचं या आश्रमात आगमन कसं झालं, पण आज आपण त्यांच्या जन्मापासून सुरुवात करणार आहोत की कसा झाला माताजींचा जन्म, कुठे झाला, त्यांच्या आईवडील कोण होते। जसं आपण उपासनी महाराजांचं सगळं बघितलं ना चरित्र, तसं आपण आज गोदावरी माताजींचं बघणार आहोत। सगळ्यांनी लक्ष देऊन ऐका, फक्त ऐकायचं काम करायचं आहे आपल्याला, बाकी काही करायचं नाही आहे, स्वस्थ बसायचं आहे। गोदावरी माताजींचा जन्म शेगावला झाला। शेगाव सगळ्यांना माहिती आहे ना, कोणत्या संतांची समाधी आहे तिथे? 24 डिसेंबर आणि मराठी महिन्यानुसार पौष शुद्ध अष्टमी या दिवशी माताजींचा जन्म म्हणजे गोदावरीचा जन्म। गोदावरी माताजी लहान आहेत तोवर आपण त्यांचा उल्लेख गोदावरी असा करणार आहोत। आणि त्यांचा जन्म हातीवलेकर कुटुंबामध्ये झाला। त्यांचं नाव आडनाव काय होतं? हातीवलेकर। त्यांच्या आईचं नाव होतं रमाबाई आणि वडिलांचं नाव होतं वासुदेवराव आणि रमाबाई। यांच्या पोटी हे एक कन्या रत्न जन्माला आलेला आहे। कोणाचा प्रसाद होता तो? तर गोदावरी माताजींचे आजोबा जे होते ते गजानन महाराजांच्या सेवेत असायचे। गजानन महाराजांची त्यांनी खूप सेवा केली आणि मग वासुदेवरावांना म्हणजे त्यांच्या मुलाला अपत्य होत असे, पण ते अपत्य जिवंत राहत नसे म्हणून त्यांना खूप चिंता वाटत होती आणि म्हणून ते वेगवेगळ्या साधू संतांकडे जात होते की आमच्या घराण्याचा वंश वाढावा म्हणून। पण गजानन महाराज त्यांना एक दिवस काय म्हणाले, अरे हे बाकीचे जोडे तुला काय देतील असं मी तुला देतो, मी स्वतःच तुझ्या घरामध्ये जन्म घेईन असं गजानन महाराजांनी त्यांना वचन दिलेलं होतं। कोणाला? गोदावरी माताजींच्या आजोबांना। आणि त्याप्रमाणे कालांतराने वासुदेवराव म्हणजे गोदावरी माताजींचे वडील आणि रमाबाई यांना जे अपत्य झालं, ज्येष्ठ अपत्य म्हणजे कन्यारत्न झालं, तिचं नाव गोदावरी असं ठेवण्यात आलं। आणि गोदावरी माताजी अतिशय शुभ संकेत असे त्यांच्या जन्माच्या वेळेस सगळे मिळालेले आहेत। आणि सगळी शुभचिन्ह माताजींची जेव्हा पत्रिका बनवली, जन्मपत्रिका बनवली, तेव्हा सगळी शुभचिन्ह त्याच्यामध्ये होती। माताजींच्या हातावर आणि पायावर सुद्धा सगळी शुभचिन्ह होती। दैवी संपत्ती घेऊन आलेली अशी ही कन्या हातीवलेकर कुटुंबामध्ये शेगाव स्थानी जन्माला आली आणि हळूहळू ती मोठी होऊ लागली। आणि गजानन महाराज सतत गंगा गोदा असं स्मरण करत, गंगा गोदावरी, आणि म्हणून तिचं नाव सुद्धा गोदावरी ठेवलं। आणि सर्व शुभ लक्षणांनी युक्त होती। पहिलं लक्षण काय असतं सत्वगुणाचं? तर ती कधी रडलीच नाही। लहान मुलं कशी रडतात की नाही थोड्या थोड्या कारणाने, भूक लागली, तहान लागली, आई कुठे गेली, पण गोदावरी कधीच रडली नाही। हे फार मोठं वैशिष्ट्य आहे बरं का। आणि ती 2 वर्षाची असतानाच रमाबाईंना एक स्वप्न पडलं आणि त्या स्वप्नामध्ये त्यांना काय दिसलं? एक शुभ्र वस्त्र आणि अलंकार घातलेली एक सुंदर देवी
आली आणि गोदावरी झोपलेली होती. तिच्या कानामध्ये त्या देवीने काहीतरी सांगितले, काहीतरी कुजबुजली. आणि हे स्वप्न रमाबाई बराच वेळ बघत होत्या. आणि त्या जाग्या झाल्या तेव्हा त्यांना कळलं की साक्षात देवीच आपल्या पोटी जन्माला आलेली आहे. आणि त्यांना खूप आनंद झाला. अशा रीतीने गोदावरीचं जे बालपण आहे ते इतर मुलांपेक्षा जरा थोडंसं वेगळं आहे बरं का. कारण तिला बालपणी तिच्या ज्या आवडीनिवडी होत्या ना त्या सुद्धा खूप वेगळ्या होत्या. खूप मजेदार खेळ ती खेळायची. ती स्वतः एकटीच खेळत बसायची. तिला दुसऱ्याच्या घरी खेळायला जायला आवडायचं नाही. आपल्याला कसं मित्रमैत्रिणींमध्ये जास्त इंटरेस्ट येतो, पण गोदावरीचं तसं नव्हतं. ती एकट्यामध्येच ती रमायची, एकांतात रमायची आणि ती आपल्या घरीच खेळत असते. दुसरी तिची चांगली गोष्ट म्हणजे आपल्या वडिलांना विचारल्याशिवाय, म्हणजे बाबूदादांना विचारल्याशिवाय ती घराच्या बाहेर कधी पडली नाही. तर आपण न सांगता कधी कधी जातो की नाही आईबाबांना, आणि मग ते शोधत बसतात कुठल्या मित्राच्या घरी गेली, कुठल्या मित्रमैत्रिणीच्या घरी गेली. पण गोदावरीचा हा गुण होता की ती वडिलांना विचारल्याशिवाय, वडिलांना सांगितल्याशिवाय कुठेच जात नसे. आणि मुख्य म्हणजे आता मुलींना कसं आहे, बाहुला बाहुलीचे खेळ जास्ती आवडतात, वाहतुकीचे खेळ आवडतात, पण गोदावरीला ते कधीच आवडलं नाही. आणि तिला फक्त ती काय करायची, भजन करायची, छोटे छोटे देव मांडायची आणि 2 दगड घेऊन भजन करत बसायची. असा हा तिचा आवडीचा खेळ होता. म्हणजे आपल्याकडे म्हणे ना, मुलाचे पाय पाळण्यात दिसतात, तसं इथे मुलीचे पाय पाळण्यात दिसतात. म्हणजे काय तर लहानपणीच कळतात लक्षणं की मोठं झाल्यावर ही कोण होणार आहे, हिचा स्वभाव कसा होणार आहे, हे तिच्या लहानपणीच्या लक्षणांवरूनच दिसून आलं. आणि तिची एकूण सगळी चिन्ह ती रांगत यायची. लहान छोटेसं बाळ होतं तेव्हा ती काय करायची, आपले वडील जेव्हा चित्रावती घालतात ना, जेवताना चित्रावती घालतात इकडे पानाच्या शेजारी, तर त्या चित्रावती ती खाऊन जायची. चित्रावती अतिशय पवित्र असतात. आपल्या पंचमहाभूतांना दाखवलेला तो नैवेद्य असतो. म्हणजे आपण एकट्याने जेवायचं नाही. आपल्या सनातन धर्मामध्ये ही परंपरा आहे की आपण एकट्याने जेवायचं नाही, तर आपल्यातला पहिला घास हा काढून आपण जमिनीवर का ठेवतो, त्याच्या भोवती पाणी फिरवतो. तर जी पंचमहाभूत आहेत आणि आपल्या सृष्टीमध्ये अनेक जीवजंतू असतात, ते भुकेलेले असतात, सूक्ष्म असतात, ते आपल्या डोळ्याला दिसत नाही. तर त्यांना सुद्धा आपल्या आधी जेवायला घालायचं आणि मग आपण जेवायचं. ही आपली भारतीय संस्कृती आहे. आपण एकट्यानं जेवणं ही आपली संस्कृती नाही. तर त्या चित्रावती घातलेल्या ज्या असायच्या त्या गोदावरी खाऊन जायची, पटकन रांगत यायची. हे तिचं वैशिष्ट्य आहे. आणि अशा वेगळ्या स्वभावांनी युक्त अशी ही सत्वगुणी कन्या होती. गोदावरीला दुसऱ्याचे कपडे घालायला कधीही आवडायचं नाही. आता आपण कसं लहान बहीण असेल तर मोठ्या बहिणीचे कपडे घालतो. गोदावरी मोठीच होती म्हणा, पण तिला कधीही कपडे दागदागिने याची हौस नव्हती, अजिबात आवड नव्हती. आणि दुसऱ्याचे कपडे घालायला आवडायचे नाही. मात्र तिला एक आवड होती, सगळ्यांना जेवायला वाढायचं. पहिल्यापासून लहान वयापासून भातुकलीचा खेळ जरी खेळला तरी वाढायचं काम ती स्वतः आपल्याकडे घ्यायची. याची तिला फार आवड होती, म्हणून ती अन्नपूर्णा होती. दुसरी गोष्ट म्हणजे आज्ञाधारकपणा. आणि लहानपणापासूनच घरातल्या कामाचा तिला कधीच कंटाळा आला नाही. रमाबाईची ही सगळ्यात ज्येष्ठ कन्या होती. तिच्यानंतर तिच्या 2 बहिणी होत्या छोट्या, कमला आणि कुसुम या 2 बहिणी होत्या. आणि त्यांचा सुद्धा ती सांभाळ अतिशय नीट करत असे. आपल्या लहान भावंडांना अगदी व्यवस्थित सांभाळीत असे, त्यांची सेवा करीत असे. आणि घरातली छोटी सगळी कामं ती न कुरकुर करता, पहा आईने एखादी काम सांगितलं की आपण काहीतरी कुरकुर करतो, काहीतरी कारण सांगतो, मला अभ्यास आहे, मला अमुक आहे, मला तमुक आहे. पण गोदावरीचा स्वभाव तसा नव्हता. मुकाट्याने सगळी कामं न बोलता आणि कुठलीही तक्रार न करता कामं करणं हा फार मोठा गुण आहे. आणि मुळात म्हणजे तिला लहानपणापासून स्वयंपाकाची आवड होती. आपण स्वतः अन्न शिजवून दुसऱ्याला खायला घालणं हे गोदावरीचं फार मोठं वैशिष्ट्य होतं. बुद्धी एकदम तीक्ष्ण होती. तीक्ष्ण म्हणजे काय, शार्प. कुठलीही गोष्ट तिला एकदा शिकवली की ती आत्मसात करीत असते. तिला 2दा 3दा कधी सांगायची वेळ आली नाही. पहा अशी मुलं फार कमी असतात बरं का. नाहीतर आई वडिलांना 10 वेळा एक गोष्ट
सांगावी लागते, अरे असं कर, अरे तसं कर. तेव्हा कुठे 10व्या वेळेला तरी ऐकतील की नाही काय माहिती. बघा, प्रत्येकाने आपला आपला आरसा समोर ठेवा आणि बघा आपण कसं वागतो. हा, तर गोदावरी माताजींचं हे वैशिष्ट्य होतं की एकदा सांगितली कुठली गोष्ट की त्यांना ती आत्मसात होत असेल, त्यांना ती लगेच कळत असेल, इतकी त्यांची बुद्धी तीक्ष्ण होती. बुद्धी प्रत्येकाला वेगळी वेगळी ती दैवी असते, तो प्रश्न नाही. पण आपण आई वडिलांचं एकदा सांगितलेलं ऐकलं ना तर आपल्याला त्यात कल्याण असतं. आणि म्हणून गोदावरी माताजींची ही सगळी जी लहानपणीची त्यांची जी लक्षणं आहेत ती आपण का पाहतोय. प्रत्येक कामामध्ये नीटनेटकेपणा, आपल्या कपड्यांच्या घड्या, आपलं राहणं, आपलं व्यवस्थित सगळं काही आपलं व्यवस्थित ठेवणं आणि शिवाय आपलं घर व्यवस्थित ठेवणं ही त्यांच्यामध्ये एक कला होती. अतिशय नीटनेटकेपणा, व्यवस्थितपणा, कुठेही आजागळपणा, मळकी वस्त्र, कसं तरी राहणं असं माताजींना बिलकुल आवडत नसतं. सगळं काही एकदम टिपटॉप, हा गुण आपल्याला घेण्यासारखा आहे. आणि म्हणून इतके सगळे गुण त्यांच्यामध्ये होते की गुणांची खाण होती. म्हणून बाबा त्यांना काय म्हणायचे, गोदी. गोदावरीचं बाबा लाडाने त्यांना गोदी म्हणून हाक मारायचे की ही सद्गुणांची गोदी आहे. गोदी म्हणजे मोठं गाठोडं, साठा, गोदाम असा त्याचा अर्थ आहे. सात्विक आहार हे पण गोदावरी माताजींचं वैशिष्ट्य होतं. अतिशय शिजवलेला मऊ भात आणि तिखट मीठ कमी असलेलं जेवण त्यांना आवडायचं. अजिबात चटक मटक काहीही आवडायचं नाही त्यांना. आणि तिखट मिठाची भाजी आमटी सुद्धा त्या खायच्या नाही. त्यांना कुठल्याही पदार्थामध्ये मोहरी घातलेली आवडत नसेल. काळा पदार्थाचं, काळ्या रंगाचं गोदावरी माताजींना फार राग येत असेल किंवा त्यांना ते आवडत नसेल. त्यामुळे पदार्थामध्ये मोहरी घातली तर ते काढून टाकत असत. आणि कुठलीही कुरकुर नाही, आवड निवड नाही, जे समोर येईल ते खात असत. मला हे आवडत नाही, मला ते आवडत नाही, मला अमुकच पाहिजे, असं काही शाळेतनं आल्यावर हट्ट नव्हता. असं गोदावरी माताजींचा एकूण स्वभाव. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांना लहान वयामध्ये त्यांची आजी त्यांना गोष्टी सांगायची, तर त्या गोष्टी पण त्यांना देवादिकांच्या आवडायच्या. पुराणातल्या गोष्टी आजीकडून पुन्हा पुन्हा ऐकायच्या. आणि त्या गोष्टी ऐकताना त्यांचं देहभान विसरून जायचं, त्या तल्लीन व्हायच्या. अशा गोष्टी त्यांना ऐकायच्या तर आपल्या सगळ्याची चुळबुळ करायच्या नाही. गोष्टी ऐकताना शांत बसून एकाग्र मनाने ऐकत असत. पुढे लहानपणी बालवयातच त्यांना मुळात त्यांच्या आई वडिलांना सत्पुरुषांच्या दर्शनाचा खूप नाद होता, खूप आवड होती, श्रद्धा होती. आणि आई वडिलांना आवड असल्यामुळे ते प्रत्येक सत्पुरुषांच्या दर्शनाला जायचे. वेगवेगळ्या सत्पुरुषांच्या दर्शनाला ते जेव्हा गोदावरीला घेऊन जायचे तेव्हा ते सगळे सत्पुरुष, गोदावरी लहान होती तरी सुद्धा तिला मान देत असत. नारायण महाराज, जबलपूरकर बाबा, साई मौला या सगळ्यांनी गोदावरीला पुढे बोलवून घ्यावं, तिला काहीतरी प्रसाद द्यावा, तिच्या गळ्यामध्ये हार घालावा आणि हसत मान डोलवावी. साई मौलांनी तर सांगितलं होतं की या कन्येचा विवाह 10व्या वर्षी होईल, असं तिचं भवितव्य सुद्धा सांगून टाकलं होतं. आणि मग त्या गोदावरीचं 10व्या वर्षी लग्न होईल असं ऐकलं होतं. त्यामुळे तिच्या आईला फार काळजी वाटू लागली. आणि म्हणून गोदावरी माताजी मग एक दिवस काय झालं, त्यांच्या घरी गोदावरी थोडीशी लिहायला वाचायला शिकली. तिला शाळेत जायला फारसं आवडायचं नाही. पहा, हा गुण मात्र आपण घ्यायचा नाही बघा. माताजींना देवाची भक्ती करायची होती म्हणून त्या शाळेला टाळत होत्या, पण त्या घरीच लिहायला वाचायला शिकलेल्या होत्या. त्यांना शिक्षणाची आवड होती. अनेक पौराणिक पुस्तकं त्या वाचत होत्या. आणि त्यांचा एक हट्ट असायचा, माझी आई जर माझ्याबरोबर शाळेत आली तरच मी शाळेत जाणार, असं गोदावरी हट्ट करत असेल. त्यामुळे मग ती शाळा लवकरच सुटली. गोदावरीच्या हाताला इतका पुरवठा होता. एक दिवस त्यांची आजी, गोदावरी माताजींची आजी होती, ती पुड्या तळत होती. आणि पुड्या तळता तळता कढईतलं तूप संपलं तर त्यांनी सांगितलं, गोदावरी जरा ते तूप आणून या कढईत घाल बरं. आणि गोदावरीने ते तूप आणून घातलं आणि त्या थोड्याशा तुपामध्ये इतक्या पुऱ्या तळल्या, परातभर पुऱ्या तळून झाल्या तरी सुद्धा तूप संपलंच नाही. त्याच्यावरनं त्यांच्या आजीच्या लक्षात आलं की गोदावरीच्या हाताला खूप पुरवठा आहे आणि ही अन्नपूर्णा आहे, तिच्या हाताने कुठलंही अन्न कमी पडणार नाही.
हे त्यांच्या लक्षात आलं. आणि मग पुढे पुढे आजी जेव्हा जेव्हा काही पदार्थ करायला लागले तेव्हा गोदावरीलाच सांगायला लागली की तू याला हात लाव, म्हणजे हे संपणार नाही, कधी अपुरं पडणार नाही. असा गोदावरीच्या हाताला गुण होता. आणि प्रत्येक गोष्ट मग गोदावरीचा हात लावूनच त्या करायच्या. दुसरी गोष्ट म्हणजे गोदावरीची वाणी कधी असत्य होत नसेल. ती जे जे म्हणे ते तसंच होईल. एकतर गोदावरी माता ती जास्ती बोलत नसत, मौन असं त्यांचं. आणि जेव्हा जेव्हा बोलत तेव्हा तेव्हा ते सत्य होत असेल. मौनाची ताकद फार मोठी आहे बरं का. आपण जितकं कमी बोलू ना की आपल्याला वाचा सिद्धी प्राप्त होते. आणि म्हणून गोदावरी माताजी जे बोलत ते सगळं सत्य होत असेल. आणि त्यांच्या घरी मग आई वडिलांना संत सत्पुरुषांची आवड होती. मग त्यांनी मासिक लावलं होतं घरी. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या संतांचे लेख लिहायचे. आणि मग त्याच्यामध्ये उपासनी महाराजांचे लेख यायला लागले. आणि मग ते शेगावमध्ये राहत होते, तिथे त्यांना उपासनी महाराजांची माहिती कळली. बाबूदादांनी ते लेख वाचले आणि गोदावरी माताची सुद्धा त्यांना वाचायला येत असेल तर त्या मासिकातले लेख त्या फार आवडीनं वाचायला लागले उपासनी महाराजांचे. आणि मग काही महिन्यांनी त्यांना असं वाटायला लागलं की कधी एकदा आपण उपासनी महाराजांचं दर्शन घेतोय. आणि मग त्यांना ओढ लागली साकोरीची. आणि मग एक दिवस गोदावरी माताजी, बाबूदादांना काही रजा मिळाली नाही, सगळेच येणार होते, पण गोदावरी माताजी, त्यांची बहीण कमला आणि त्यांची आई असे सगळे जण मिळून साकोरीमध्ये महाराजांच्या दर्शनाला आले. महाराजांची कीर्ती वाचून, त्यांच्याबद्दलचे लेख वाचून ते आले. आणि ते साल होतं 1924. त्यावेळेस गोदावरी 9-10 वर्षाची छोटी मुलगी होती. म्हणजे आताची 5वीतली जी मुली आहेत ना तेवढ्या वयाची ती होती, 9-10 वर्षाची. आणि ती आली आणि इकडे ती आल्या आल्या सगळे भक्तगण तिने पाहिलं की इथे बाबांना दुर्वा व्हायची प्रथा आहे. उपासनी महाराजांच्या दर्शनाला जाताना सगळेजण दुर्वाची जोडी घेऊन जायचे. म्हणून मग इथे आपल्या बाहेर एक ती बारव आहे ना तळ्यासारखी अंगणामध्ये, तिथे ती दुर्वा तोडत होती. आणि दुर्वा तोडता तोडता ती खूप दुर्गाबाई आल्या. दुर्गाबाई या आश्रमाच्या व्यवस्थापक होत्या, सगळं काही त्या बघायच्या. आणि त्या आल्या आणि गोदावरीला म्हणाल्या अगं काय इथे बसली आहेस, चल लवकर बाबांच्या दर्शनाला. आणि मग गोदावरी हळूहळू करत करत आपलं सावरत सावरत दुर्गाबाई बरोबर गेली आणि उपासनी महाराजांच्या दर्शनाला गेली. नमस्कार केला, दुर्वाची जोडी वाहिली. आणि उपासनी महाराजांनी तिला पाहिल्या पाहिल्या आपल्या मांडीवर घेतलं. छोटी मुलगी होती, मांडीवर घेतलं, तिच्या गळ्यामध्ये आपल्या गळ्यातला हार घातला. बरेच हार तिथे पडले होते, कुणीतरी पूजा करून गेलं होतं नुकतंच उपासनी महाराजांना, त्यामुळे हार घातला होता कुणीतरी. आणि तो हार त्यांनी गोदावरीच्या गळ्यामध्ये घातला. तिच्या हातात एक पेरू दिला, फळ दिलं आणि तिला सांगितलं की सध्या दुर्गाबाई इथली व्यवस्था पाहतात बरं, तशी इथून पुढे तू सुद्धा पाहत जा, हे सगळं तुझंच आहे असं त्यांनी बाबांनी तिला सांगितलं. आणि दुर्गाबाईंच्या चेहऱ्यावर मोठा क्वेश्चन मार्क की ही एवढीशी मुलगी आहे आणि आत्ताच आली आहे, नवीन आहे, आणि बाबा तिला काय सांगतायत हे, मी इथली व्यवस्थापक आहे, मी मॅनेजर आहे, आणि बाबांनी तिला असं कसं सांगितलं की तू सगळी व्यवस्था पाहत जा. तर संतांना, सत्पुरुषांना, सद्गुरू जे असतात ना त्यांना सत्शिष्याची ओळख लगेच पटते. समर्थ म्हणतात साधक भावे नमस्कार घाली, त्याची चिंता साधूच लागली, असं समर्थ म्हणतात. आणि जेव्हा सत्शिष्य आपल्या दर्शनाला येतो तेव्हा सद्गुरूंना त्याची ओळख पटलेली असते, पण हे बाकीच्या जगाला ठाऊक नसते. त्यांच्याकडे नेहमी सामान्य माणसं असतात. सत्पुरुषांच्या कडेनी जी माणसं असतात त्यांच्यामध्ये अनेक विकार असतात, सर्व प्रकारचे विकार असतात. त्यामुळे त्या सामान्य माणसांची दृष्टी आणि सत्पुरुषांची दृष्टी कधीही एक होऊ शकत नाही. त्याच्यासाठी तेवढी साधना, उपासना, तपश्चर्या, बैठक आणि संतांना ओळखणं. आपल्याला जर संतांना ओळखायचं असेल ना तर संतांचं चरित्र आपण मोठ्या माणसांकडून ऐकलं पाहिजे, नुसतं वाचून उपयोग नाही. तर संतांचं चरित्र वाचावंच, पण ते कुठल्या तरी साधकाच्या मुखातून ऐकावं, म्हणजे आपल्याला ते समजतं. अशा रीतीने गोदावरी साकोरी आश्रमात आली, तिचं आगमन झालं आणि ती कायमची इथेच राहिली, मग कधी गेलीच नाही घरी. तिला इथले वातावरण, बाबांचं प्रेम आणि
माताजी मोठ्या झाल्यावर एकदा त्यांनी सांगितलं कन्यांना बरं का, की आम्ही इथे आलो आणि बाबांचं तेज, बाबांच्या चेहऱ्यावरचं तेज जे बघितलं तेव्हाच आम्हाला पटलं की हे आपले सद्गुरू आहेत. आणि आम्ही ठरवलं की आता इथेच राहायचं. म्हणजे इतक्या लहान वयात गोदावरीने निर्णय घेतला. पहा, 9-10 वर्षाची मुलगी आहे, केवढं कळत होतं तिला. तिने निर्णय घेतला की आता आपल्याला साकोरीतच राहायचं आणि बाबांची सेवा करायची. इथे जे काही पूजा अर्चा असेल ते करायचं. आणि मग बाबा सुद्धा गोदावरीशी अतिशय प्रेमाने वागत, तिला प्रेमाने समजावं, जेवायला बसवत स्वतःबरोबर, आपल्यातली कॉफी तिला देत बाबा. आणि गोदावरी सुद्धा तशीच होती की सद्गुरूंच्या आज्ञेचं उल्लंघन तिने कधीच केलं नाही. गोदावरीने तिथला सगळा देव धर्म पूजा अर्चा, इथली जी सत्कर्म आहे, भजन आहे, सगळी कामं आणि शिवाय बाबांची सेवा अतिशय एकनिष्ठेने ती करत असे. कुठलीही तक्रार नाही. इव्हन तिला बाबांची सेवा करताना जेवायचं सुद्धा भान राहायचं नाही. इतकी छोटी मुलगी होती, पण कधीही तहान नाही, भूक नाही, तक्रार नाही. अतिशय तल्लीन होऊन मी बाबांची सेवा करत असे. आणि मग गोदावरी 13-14 वर्षाची झाली आणि 10 वर्षाचीच होती तेव्हा बाबांनी रमाबाईंना सांगितलं, तुमची मुलगी आता 10 वर्षाची झाली, तिचं लग्न करायला पाहिजे. आणि मग रमाबाईंना फार मोठं आश्चर्य वाटलं की साई मौलांचे शब्द आठवले त्यांना की हिचं लग्न 10व्या वर्षी होणार आहे. आणि मग बाबांनी आपल्या आश्रमातच इथे एक होते विष्णुपंत चांदोरकर म्हणून, त्यांच्याशी तिचं लग्न ठरवलं. आणि बाबांनी स्वतःच सांगितलं, पण गोदावरी माताजींच्या आई वडिलांनी कुठलीही तक्रार आवड निवड काहीच व्यक्त केलं नाही. बाबा जे म्हणतील ती पूर्व दिशा. कारण आपलं कल्याण हे संत सत्पुरुषांच्या हातात आहे. हे जेव्हा ओळखायला येतं तेव्हा तेवढी सत्वबुद्धी लागते. नाहीतर मग आमची मुलगी आहे, आम्ही बघून घेऊ, बाबा तुम्ही काय सगळ्या मनाने ठरवलं असं कोणी काही म्हटलं नाही. बाबूदादांना पत्र पाठवलं गोदावरी माताजींच्या वडिलांना आणि ते सुद्धा आले. आणि गोदावरी माताजींचं विवाह इथेच पार पडलं. पण तो विवाह फक्त कसा होता माहिती का, नाममात्र होता. लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी विष्णुपंत चांदोरकर हे मुंबईला, त्यांचं शिक्षण झालेलं होतं, मुंबईला त्यांना नोकरी लागलेली होती म्हणून ते तिकडे नोकरीच्या शोधात निघून गेले. त्याच्यानंतर ते परत लवकर आलेच नाही. त्यामुळे गोदावरीचं लग्न हे फक्त केवळ एक शोभेचं लग्न ठरलं. त्याच्यामध्ये ती फक्त सौभाग्यवती झाली एवढंच. कारण आश्रमाची सुरुवात करताना एखाद्या सौभाग्यवतीचा हात लागावा अशी सुद्धा बाबांची इच्छा असेल. आणि म्हणून गोदावरी माताजींचं हे फक्त एक नाममात्र लग्न झालं. पण माताजींच्या जीवनात काहीच बदल झाला नाही. त्या आहे तशाच बाबांच्या सेवेमध्ये राहिल्या. आणि पुढे जरा मोठ्या झाल्या, 20-21 वर्षाच्या झाल्या, तेव्हा बाबांनी गोदावरी माताजींकडून, त्याच्यानंतर थोड्या दिवसांनी काय झालं, बाबा थोडे आजारी पडले. मग बाबांना नाशिकला नेलं जरा हवा पालट करण्यासाठी. मग नाशिकला तिथे हे विष्णुपंत चांदोरकर आले, गोदावरी माताजींचे जे पती होते ज्यांच्याशी लग्न झालं, त्यांनी बाबांना साष्टांग नमस्कार घातला आणि सांगितलं की मला कुठेही प्रपंच करायचा नाही, मी एकदम विरक्त आहे, मला प्रपंचाची अजिबात आवड नाही, आशा नाही. हे लग्न तुम्ही ठरवलं म्हणून त्या दिवशी केलं होतं, पण मी आता गोदावरीला तुम्हाला समर्पित करून टाकतो, तिला तुमच्या सेवेची आवड आहे आणि मी माझा परत मुंबईला निघून जातो. त्यामुळे विष्णुपंत चांदोरकरांनी बाबांना असं सांगितल्यानंतर आपोआपच सगळं झालं. आणि बाबा म्हणाले की त्या त्र्यंबकेश्वराच्या तिथे जा आणि तुम्ही गोदावरीचं सगळे सौभाग्य अलंकार, गोदावरीचे सगळे त्या महादेवाला समर्पित करा. त्याप्रमाणे गोदावरीने सुद्धा केली. आणि पुन्हा ती कशी झाली, साध्वी स्त्री झाली. आणि मग ती पुन्हा तिच्या आवडीचं काम झालं, तिला हे सगळं नकोच होतं प्रपंच वगैरे. आणि मग ती पुन्हा गुरुसेवेमध्ये समर्पित असं जीवन तिचं सुरू झालेलं आहे. आणि मग 3 वर्ष बाबांनी गोदावरीला मौन आणि भिक्षाव्रत सांगितलं. थोडीशी मोठी झाली होती गोदावरी, 18-20 वर्षाची होती. आणि मग तिच्याकडून आता साधन आणि तपश्चर्या कशी करून घ्यायची ते बाबांनी ठरवलं. त्याच्यामुळे बाबांनी तिला 3 वर्ष मौन आणि भिक्षा मागण्यासाठी इथेच आपल्या परिसरामध्ये माताजी 2 असे खापराचे हे घेऊन
मातीची भांडी घेऊन भिक्षा मागायच्या. एका भांड्यामध्ये पीठ आणि एका भांड्यामध्ये धान्य असं करून भिक्षा मागायची. मग जायचं, त्या एवढ्याशा धान्यामध्ये पिठामध्ये एकच भाकरी व्हायची आणि अशी मिसळीची सगळं धान्य लोक काही काही वेगळं वेगळं धान्य द्यायचे ना भिक्षेमध्ये, त्याची एक खिचडी शिजवायची. आणि मग अशा रीतीने माताजी ही खिचडी आणि ती भाकरी स्वतःच्या हाताने शिजवायच्या भिक्षा मागून झाल्यावर, आणि त्याचा नैवेद्य बाबांना दाखवायच्या, उपासनी महाराजांना. आणि मग नैवेद्य दाखवून तेवढं चांगलं त्या खात असत दिवसभरात, परत दुसरं काहीही नाही आणि कुणाशीही बोलायचं नाही, मौन व्रत. अशी 3 वर्ष माताजींनी तपश्चर्या केली गुरु आज्ञेनुसार. आणि मग त्याच्यानंतर तिची तपश्चर्या पूर्ण झाल्यावर बाबांनी गोदावरी माताजींना आपल्या समवेत पिंजऱ्यामध्ये बसवून त्यांची पूजा केली, आरती केली आणि सगळ्यांना सांगितलं की आता तुम्ही हिची सुद्धा पूजा करत जा, कारण ही माझी सत्शिष्य आहे म्हणून. 24व्या वर्षी उपासनी महाराजांनी माताजींना सांगितलं की आता पुढच्या आता संक्रांतीच्या दिवशी तू गादीवर बस आणि सगळ्यांना दर्शन दे. तर माताजी म्हणाल्या की या वर्षी नको, पुढच्या वर्षी बसेल. त्याच्यामध्ये काही संकेत होते. 1941 साली बाबांनी देह ठेवला, आपण काल बघितलं. आणि बरोबर पुढची संक्रांत अशी आली की बाबा नव्हते आणि उपासनी महाराजांनी आपले सगळे अधिकार, आपलं सगळं ज्ञान हे माताजींना दिलेलं होतं. त्यामुळे सगळ्या भक्तांना त्यांनी सांगितलं होतं की आता पिंजऱ्यामध्ये गोदावरीच तुम्हाला दर्शन देईल, बाबांच्या ठिकाणी बसून गोदावरीच तुम्हाला दर्शन देईल आणि गोदावरीची पूजा तुम्ही करत जा. आणि म्हणून गोदावरीच्या ठिकाणी पण या सांगण्याने कुठल्याही अहंकाराची सावली नव्हती. अतिशय निरभिमानी असा त्यांचा स्वभाव होता. बाबांची आज्ञा म्हणून त्या तिथे बसायच्या, जिथे आपल्याला माहिती झोपडीमध्ये ते सिंहासन आहे तिथे त्या बसायच्या आणि सगळ्यांना दर्शन द्यायच्या. पण केवळ बाबांची आज्ञा, बाबा सगळं करून घेत आहेत असाच त्यांचा भाव होता. एकूणच गोदावरी माताजींनी स्वतःला सद्गुरू, गुरु असं कधी म्हणून घेतलं नाही, कारण सगळं बाबाच करत आहेत असं त्यांना वाटायचं. आणि बाबा जरी गेले तरी बाबा आहेतच. बाबांनी समाधी घेतली तेव्हा सुद्धा खूप आक्रोश सगळ्या कन्या करत होत्या, वयाने लहान होत्या, पण तरी सुद्धा गोदावरी मात्र स्तब्ध होती, शांत होती. सगळे विधी समाधीचे गोदावरीने अतिशय स्तब्धपणे, धीरोदात्तपणे सगळे विधी पार पाडले. शांतपणे ती वावरली सगळीकडे, ज्याच्यावरूनच आपल्याला गोदावरी माताजींचा अधिकार कळून येतो. सुख दुःख समे कृत्वा लाभा लाभो जया जयो असं जे म्हणतात, तसं माताजींच्या ठिकाणी त्यांचं चरित्र एकूण अशा पद्धतीचं चरित्र होतं. आणि मग बाबांनी देह ठेवल्यानंतर सद्गुरू गोदावरी माताजी असं आश्रमामध्ये सगळ्यांना बाबांच्या ठिकाणी त्याच होत्या. त्यामुळे सगळे अधिकार त्यांच्याकडे आले होते, पण माताजींनी कधी अधिकार गाजवलाच नाही. सगळ्या कन्यांबरोबर त्या कन्यांसारख्याच राहायच्या. एकदा एक कोणीतरी आले होते नवीन भक्त, ते म्हणाले की माताजी कुठे, माताजी कुठे, आम्हाला दर्शन घ्यायचे. सगळ्या जणी अशा पिवळ्या साडीमध्ये असायच्या ना, त्यामुळे कोणाला कळायचं नाही नक्की माताजी कुठल्या, नवीन होते ते. तर माताजींनी कुठल्या तरी कन्येकडे बोट दाखवलं आणि सांगितलं ते बघा त्या माताजी. आणि माताजी एकदम बाजूला झाले आणि ते भक्त जे होते त्यांनी तिथे जाऊन नमस्कार केला. आणि मग सगळ्या जणी एवढ्या हसायला लागल्या की माताजी अशा होत्या, त्यांना विनोद बुद्धी सुद्धा होती बरं का. आणि असे अनेक प्रसंग आहेत की माताजी स्वतःला लपवून असत, ते कधीही आपल्या ज्ञानाचा, कशाचाही, कुठल्याही गोष्टीचा हे करत नसत. असा त्याचा प्रचार प्रसार किंवा त्याचं प्रदर्शन हे कधीच त्यांनी केलं नाही. अतिशय कमी बोलत, मौन व्रतामध्ये असत, मोजकच बोलत, पण ते बोलणं त्यांचं एकदम व्यवस्थित आणि टू द पॉइंट असं बोलत, वायफळ बडबडत ते कधीच करत नसत. अशा रीतीने गोदावरी माताजींचं जे लहानपण आहे ते आपण पाहिलं. त्यानंतर बाबांच्या ठिकाणी त्या बसून सगळं काही ग्रंथांचं वाचन. पहिली गोष्ट गोदावरी माताजींनी काय केली बाबांच्या निधनानंतर, तर त्यांनी सगळे ग्रंथ वाचन सुरू केलं. त्यांनी दासबोध वाचला, त्यांनी मनाचे श्लोक वाचले, त्यांनी भागवत वाचलं, त्यांनी अनेक ग्रंथांची पारायण केली आणि सगळं जे काही तत्वज्ञान आहे ते समजून घेतलं.
त्याच्यानंतर कन्यांना संस्कृतसाठी वेगळे शिक्षक नेमले, त्यामुळे सगळ्या कन्यांना संस्कृत आणि बाबांनी तर आधी सगळे वेद वगैरे शिकवलेलेच होते, पण गोदावरी माताजींनी सुद्धा हे पुढे सगळं चालू ठेवलं. आणि सगळ्या कन्या या आपल्या लहान बहिणी आहेत, आपण सुद्धा त्यांच्यातलीच एक मोठी बहीण आहोत, अशा भावातून त्या वागायच्या. कधी कधी कन्या आजारी पडायच्या, त्यांना काही दुखणी कुपणी व्हायची, अशा वेळी त्यांचे आई वडील काही इथं नव्हते, एकट्या राहतात. आता तुम्ही कसं शिबिरामध्ये सगळे एकट्या राहतात की नाही, तसे आश्रमामध्ये सगळ्या मुली एकट्या राहत होत्या, आई वडील त्यांचे लांब लांब होते. पण मग गोदावरीच त्यांची आई झाली. कोणाची वेणी घालून दे, कोणाची काही सेवा करायची असेल, कोणाला औषध घेऊन दे, कोणाला काय, सगळीकडे माताजींचं लक्ष असेल. प्रत्येकीकडे एखादी कन्या जर दिसली नाही एका दिवशी तर कुठे गेली म्हणून त्या तिच्या खोलीत जाऊन चौकशी करत असत, तू बरं नाहीये का, तब्येत बरी नाहीये का. तर हा सगळा मातृभाव त्यांच्या ठिकाणी होता. त्यामुळे गोदावरी माताजींच्या सद्गुणांबद्दल आपण जितकं बोलू जितकं सांगू तितकं कमीच आहे. काय काय सद्गुण होते माताजींकडे, तर बाबांना ज्या ज्या गोष्टी आवडत असत त्या त्या गोष्टी त्यांनी अंगीकारल्या होत्या. पहिली गोष्ट म्हणजे एकदा त्यांना कोणीतरी विचारलं, माताजी प्रवचन देतात का. बाहेरचे भक्त आले की वेगळे वेगळे प्रश्न विचारत असतात की इथल्या या मुख्य आहेत तर या प्रवचन देत असतील, काही करत असतील, उद्बोधन करत असतील. तर माताजी म्हणाले, आम्ही प्रवचन देत नाही, आचरण हेच आमचं प्रवचन. म्हणजे त्यांनी तसं वागून दाखवलं, त्यांच्या वागण्याकडे बघून बाकीच्यांनी शिकावं, असा त्यांचा सगळा अंतर्भाव होता. म्हणजे माताजींची दिनचर्या सकाळी लवकर पहाटे सुरू होत असेल आणि ती रात्री 11पर्यंत चालू असेल. आणि घड्याळाच्या काट्यावर त्यांचं सगळं जीवन होतं. म्हणजे अमुक वाजले की माताजी बरोबर सूर्याच्या दर्शनाला, बरोबर तिथे संध्या करत असणार, बरोबर 7:30 वाजले की त्या कृष्णपूजेला बसलेल्या असणार. अशा पद्धतीने माताजींची सगळी जी दिनचर्या होती ना ती ठराविक वेळेला ठराविक ठिकाणी त्या बरोबर करायच्या. आणि त्यांच्याकडे बघूनच बाकीच्या सगळ्या कन्या आदर्श घ्यायच्या. हा आपल्यासमोर कोणीतरी असं मुख्य असेल ना ज्यांचा आदर्श आपल्यासमोर असतो तर आपल्याला पण आपल्या वागणुकीमध्ये सुधारणा करायला वाव असतो. आणि म्हणून माताजी नेहमी म्हणायच्या, त्यांना अत्यंत कडक तपाचरण करणारे, नेमधर्म करणारे, सोवळं ओळं पाळणारे, अतिशय अशा पद्धतीची माणसं त्यांना आवडायची. आणि माताजी म्हणायच्या सुद्धा की मला असे कडक नेम करणारे जैन साधू, ख्रिश्चन नन्स, जे आपल्या आपल्या धर्माला अनुसरून प्रत्येक गोष्ट कर्मठपणे करतात, कुठेही तिथे ढिले ढालेपणा नसतो, की कुठेही तिथे काहीही एक्सक्यूज घेत नाही, अशा पद्धतीने जे आपला धर्म पाळतात म्हणजे स्वधर्म पाळतात. आणि तसं बाबांची शिकवण होती. त्यामुळे माताजी म्हणायचे, मला असे जैन साधू, ख्रिश्चन नन्स आणि नेहमाने नमाज पढणारे मुसलमान लोक पहा, त्यांची नमाजाची वेळ कधी चुकते का. ठराविक वेळ झाली की ते बरे रेल्वेच्या प्लॅटफॉर्मवर असले, कुठेही असले, नोकरीच्या ठिकाणी असले, ते त्यांचं तिथे प्रार्थना करतात. आणि म्हणून अशा पद्धतीचे लोक माताजींना खूप आवडायचे, कारण त्यांचा नियमितपणा, आपल्या देवाच्या आपल्या धर्माच्या ठिकाणी आपली असणारी निष्ठा. मग तिकडे बाजूचे लोक कोणीही असू दे, पण आपली निष्ठा आपण पाळणं हे महत्वाचं आहे. नाहीतर आपण मित्रांबरोबर कुठे गेलो तर आपल्याला देवाला नमस्कार करायची लाज वाटते. अरे कोण काय म्हणे, इकडे इकडे बघतो आपण. एखादा श्लोक म्हणायची आपल्याला लाज वाटते ना, मोठ्यांचा श्लोक म्हटलं तर येत असतं आपल्याला सगळं, पण सगळ्यांच्या समोर म्हणायचं आपल्याला थोडंसं ऑकवर्ड फिलिंग होतं. का बरं, सिनेमातलं गाणं कोणी म्हणायला सांगितलं तर लगेच म्हणतो, हो की नाही, बघ त्याची मान कशी आली, त्याची कोणालाच काही वाटत नाही लाज. पण मग आपल्या देवाचा एखादा स्तोत्र असेल, एखादा श्लोक असेल किंवा आपल्या सद्गुरूंचं एखादं स्तवन असेल, ते मोठ्यांना म्हणायला आपल्याला कुठलीही लाज शरम वाटता कामा नये. माताजींना अशी माणसं आवडत असत की जी निष्ठेने सगळं करतात. आणि म्हणून माताजी अशा लोकांना, म्हणून माताजी म्हणायच्या की आपण जर नेम धर्म आपली दिनचर्या व्यवस्थित पाळली, म्हणजे सकाळी उठल्यावर अमक्या वाजता हे, आता आपण शिबिरामध्ये कसे आपल्या वेळा ठरलेल्या आहेत, किती वाजता काय करायचं सगळ्यांना माहिती, तसंच जर आपण घरी ठेवलं तर मग आपला वेळ पण वाया जाणार नाही. म्हणून
माताजी नेहमी म्हणायच्या की नियमितपणा जर ठेवला आपण तर मन बुद्धी व्यवस्थित राहते. आजकाल सायकोलॉजिकल प्रॉब्लेम खूप आहे छोट्या मुलांना पण, म्हणजे सायकोलॉजिकल म्हणजे मनोरुग्ण, मनाला काहीतरी रोग होतो. आणि म्हणून समर्थांनी 350 वर्षापूर्वी मनाला बोध केला. त्याचं नाव मनाचे श्लोक. असं म्हणतात ना, मना असं मना 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 असं आहे ना मनाच्या श्लोकामध्ये. मना हे करू नको, मना ते करू नको, मना संजना भक्ती पंथेची जावे. तर म्हणून माताजींचं हे वाक्य अतिशय महत्वाचं आहे, सगळ्यांनी लिहून ठेवा. मी विचारित का कधी पण काय करू. त्यामुळे अशा आळस घेऊन पाय पसरून तुम्ही जर का माताजींचे चरित्र ऐकणार असाल तर माताजी तिकडनं पाहतात सगळे. इथं बसल्या, इथं बसल्या, तिथे बसल्या. आपण हे ऐकतोय ना, हे आपले फार भाग्य आहे बघा. असे चरित्र कोणाला ऐकायला मिळत नाही. आणि म्हणून समर्थ माताजी सांगतात की नियमितपणा हा आपल्या मन आणि बुद्धी, हा सगळे प्रॉब्लेम आपल्या मनातच असतात. मनामध्ये हे आलं हे खावंसं वाटतं, मनामध्ये ते आलं तिकडे जावंसं वाटतं, मनामध्ये आलं पाय पसरावे, मनामध्ये आलं आळस द्यावा. हे सगळं मनाचे प्रॉब्लेम आहेत की नाही. मनावर जर आपला संयम असेल तर आपण काहीही हालचाल करत नाही. मनामध्ये जर आलं की आपण आजपासून चांगलं वागायचं, आपण शिस्तीत वागायचं, आपण जे सांगतायत मोठी माणसं ते ऐकायचं. आणि म्हणून माताजींचं हे वाक्य अतिशय महत्वाचं आहे की मन आणि बुद्धी व्यवस्थित जर राहिली तर माणूस शेवटपर्यंत, म्हणजे अगदी म्हातारपणापर्यंत उत्तम कार्य करू शकतो. त्याच्यासाठी काय पाहिजे, आपली दिनचर्या व्यवस्थित पाहिजे आणि आपला नियमितपणा पाहिजे. आपण एकच छोटासा, माताजी म्हणतात एकच छोटासा नेम करा. तुम्हाला फार देवाची पूजा अर्चा, आता शाळा असतात, कॉलेज असतं, अजून क्लास असतात, अजून काही ऍक्टिव्हिटीज असतात, तुम्हाला वेळ मिळत नाही, हो की नाही. कोणाकोणाला आवडते देवाची पूजा करायला. मग कधीतरी आठवड्यात एकदा आई बाबांना म्हणावं की आज मी पूजा करतो. बस समजा तुम्हाला वेळ नाही मिळाला तर माताजींनी आपल्याला अतिशय सूट दिलेली आहे. त्या काय म्हणतात, लक्ष देऊन ऐका. माताजी म्हणतात फक्त एक भक्तिभावाने एकच नमस्कार करा, पण तो नमस्कार आपण किती वाजता करतोय हे लक्षात ठेवायचं. आणि त्यावेळेस आपण तो नमस्कार देवापुढे उभारून करायचा, पण तो नियमित करायचा. मग तो कुठेही, आपण कुठे गावाला गेलेले असो किंवा दुसरीकडे गेलेले असो, आपल्या भोवतालची परिस्थिती कशी असो, अनुकूल प्रतिकूल, कुठल्याही परिस्थितीमध्ये आपला तो नमस्कार चुकला नाही पाहिजे. आणि म्हणून माताजी म्हणायच्या की एकच नियम करा, छोटासाच नियम करा, पण तो जीवापाड जपा. जपण्याला महत्व आहे. 1-2 दिवस केलं मग सोडून दिलं, अशी दरसोड वृत्ती माताजींना आवडत नव्हती. अशी सगळं काही त्या त्या वेळेला तसंच घडलं पाहिजे. आणि म्हणून आपल्याला हा किती छोटासा नियम सांगितलाय की आपण देवाला नमस्कार करायचा, पण कसा त्या त्या वेळेस बरोबर नियमाने करायचा. आणि म्हणून माताजींचं चरित्र हे अशा पद्धतीचं होतं, नियमितपणा होता. आणि म्हणून माताजी असं म्हणत असत. मग माताजींचे जे गुण आहेत सगळे ते गुण आपण आता पाळणार आहोत. माताजींना कोणीतरी विचारलं तेव्हा त्या म्हणाल्या की आम्ही आधी पूर्ण परमार्थ केला आणि आता आम्ही व्यवहार करतो. कारण लहान वयापासून त्यांनी सगळ्या पारमार्थिक गोष्टी, सत्कर्म, नियम, आचरण हे सगळं लहान वयापासून त्यांनी करून घेतलं. त्याच्यामुळे मोठं झाल्यानंतर जरी त्यांनी आश्रमाचा सगळा हा डोलारा सांभाळला, सगळा व्यवहार पाहिला, सत्कर्म केली, तरी सुद्धा त्यांची उपासनेची जी बैठक होती त्याच्यामुळे त्या एवढं सगळं करू शकल्या. एवढ्या सगळ्या कन्यांना सांभाळणं, त्यांना दीक्षा देणं, त्यांचं गुरुपद सांभाळणं आणि आश्रमाची सगळी व्यवस्था पाहणं, या सगळ्या गोष्टी माताजी का करू शकल्या बरं? कारण त्यांनी लहान वयामध्ये तपश्चर्या केली होती, उपासना केली होती. आपली जर उपासनेची बैठक असेल चांगली तर आपण मोठं झाल्यावर कुठल्याही क्षेत्रामध्ये काम केलं तरी सुद्धा तिथे आपल्याला यश मिळेल. आणि म्हणून माताजी म्हणाल्या की आधी आम्ही परमार्थ पूर्ण केला, ते लहान वयापासून परमार्थ पूर्ण केल्यानंतर मग त्या व्यवहारामध्ये पडलेल्या आहेत. आणि मग संसारात आपण व्यवहारात पडलो तर आपण त्याच्यामध्ये लिप्त होत नाही, आपण त्याच्यामध्ये अडकत नाही, आपल्याला त्यातली सुख दुःख जाणवत नाही. आणि म्हणून परमेश्वराची भक्ती जर आपण आधीपासून केली तर मोठं झाल्यानंतर आपल्या जीवनात
जीवनामध्ये आपल्याला जी सुखदुःख भोगावी लागतात त्याच्यामध्ये आपण लिप्त होणार नाही, ते आपल्याला ग्रासणार नाही. आणि म्हणून माताजींचे हे सगळे गुण अतिशय महत्त्वाचे आहेत. बाबांना आवडणारे सगळे गुण माताजींच्या अंगी कसे होते हे आपण आता पाहूया. त्याच्यामध्ये निर्मलता, नियमितपणा, नीटनेटकेपणा आणि निष्ठुरता हे 4 गुण बाबांच्या अंगी होते. आणि ते माताजींनी जसेच्या तसे उचललेले होते. तुम्हाला कंटाळा असेल तर आपण थांबायचं का इथे? नाही ना? मग एवढे 4 गुण आपण बघायचे आहेत. निर्मलता म्हणजे काय? निर्मल, मग बुद्धी मन सगळं निर्मल पाहिजे. निर्मल म्हणजे फक्त शरीराने वस्त्राने राहणीमान याची निर्मलता पाहिजेच, पण आपलं मन जे आहे ते माताजी म्हणायच्या निर्मलतेच्या शेजारीच देवत्व असतं. जिथे स्वच्छता, जिथे निर्मल मन. तुलसीदास काय म्हणतात माहिती का? त्यांच्या तुलसी रामायणामध्ये सुंदरकांड म्हणून आहे, त्याच्यामध्ये एक चौपाई आहे. निर्मल मन जन सो मोही पावा, मोही कपट छल छिद्र न भावा. असं प्रभू रामचंद्र म्हणतात. त्यांच्या तोंडातलं वाक्य, त्यांच्या मुखातलं वाक्य आहे हे. ते हनुमंताला सांगतायत की ज्याचं मन निर्मल आहे, ज्याच्या मनामध्ये कुठलाही द्वेष, मत्सर, कपट, छळ, कुणाबद्दल वाईट विचार हे ज्याच्या मनामध्ये नसतील, तो मला अत्यंत प्रिय आहे, असं हनुमंताला प्रभू रामचंद्रांनी उपदेश केलेला आहे. त्याच्यामुळे असं सरळ मन जे आहे ना ते फार कमी जणांना लागतं. त्याच्यासाठी अनेक जन्माची पुण्याई तपश्चर्या लागते. एकदा मेहेर बाबा आले होते आपल्या आश्रमामध्ये आणि त्यांचे सगळे फॉरेनर्स शिष्य आले होते, इंग्लंड, अमेरिका सगळीकडचे घेऊन त्यांना ते इथं आले होते आपल्या सापोरी आश्रमामध्ये. तेव्हा त्यांनी काय सांगितलं आपल्या शिष्यांना? गोदावरी माताजींकडे बोट टाकून सांगितलं की ह्या गेले 3 जन्म अशाच शांत अवस्थेत आहेत. मेहेर बाबा आपण काल बघितलं कोण होते ते? उपासनी महाराजांचे पहिले शिष्य. तर ते एकदा नंतर जेव्हा आले होते आश्रमाला भेट द्यायला, तेव्हा त्यांनी सांगितलं गोदावरी माताजी इतक्या शांत सरळ स्वभावाच्या होत्या, निर्मल मन होतं त्यांचं. कशामुळे? गेले 3 जन्म, मागचे 3 जन्म त्या तशाच होत्या, म्हणून त्या या जन्मात सुद्धा तशाच होत्या. त्यामुळे आपले जे स्वभाव असतात ते आपल्या DNA मधून पण येतात, आपल्या पूर्वजन्मकडून पण येतात. आणि आपली मागच्या जन्मी आपण जी काही चांगली वाईट कर्म केलेली असतात त्याच्यामधून आपलं मन तयार होतं. आणि आपण अर्थातच आपण जे अन्न खातो ते अन्न किती सात्विक आहे, कशा पद्धतीने खातो, का रस्त्यावर उभं राहून आपण असं वडापाव वगैरे खाल्ला तर त्याच्यामधून आपलं मन शुद्ध सरळ होत नाही. त्याच्याकडे सात्विक अन्नाची गरज आहे. आणि म्हणून माताजींनी हा निर्मलता हा जो गुण आहे ना हा बाबांच्या ठाई होता, तो माताजींच्या ठिकाणी सुद्धा होता. आणि त्यांना स्वच्छता अत्यंतिक आवडत असेल. साधी उदबत्तीची राख जरी इकडे तिकडे उडली तरी माताजींना आवडत नसेल, लगेच स्वच्छ करत त्या. त्यामुळे स्वच्छतेच्या त्या बोगत्या होत्या. स्वयंपाकघरात सुद्धा माताजींना अतिशय स्वच्छता लागते. एखाद्या भांड्याबद्दल भांडं स्वच्छ नसेल स्वयंपाक करताना तर ते 4 वेळा बघून घ्यायच्या. आणि जर स्वच्छ नाही वाटलं तर ठेवून द्यायच्या, दुसरं भांडं घ्यायचं किंवा ते घासून घ्यायच्या. इतकी स्वच्छता त्यांना सगळ्याच ठिकाणी. आणि नुसती बाहेर नाही पण आत सुद्धा स्वच्छता होती. म्हणजे त्यांचं मन सुद्धा तेवढंच स्वच्छ होतं, निर्मल होतं. त्यांच्या बुद्धीला अभिमान, लोकेशणा, आशा, अपेक्षा इतक्या जणांची त्या सेवा करायच्या. मुलींची सुद्धा अगदी वेण्या घालण्यापासून माताजी बाबांनी तर सगळं शिकवलं होतं. इतकी गटारा कशी साफ करायची, झाडलोट कशी करायची, शेणाने सारवायचं कसं, सगळी कामं गोदावरीला शिकवली होती. भाकऱ्या कशा थापायच्या हे सुद्धा गोदावरीला कोणी शिकवलं? उपासनी महाराजांनी शिकवलं. कारण उपासनी महाराजांना रोज भाकरी लागत असे आणि माताजी त्यांची भाकरी बनवत असत. या सगळ्या गोष्टी त्यांना उपासनी महाराजांनी शिकवल्या होत्या. नीटनेटकेपणा हा सुद्धा त्यांच्या अंगातला एक मोठा गुण होता. साधी पेपरची घडी असेल, कपड्यांची घडी असेल, बॅग भरणं असेल, सगळ्या गोष्टीमध्ये कुठेही पसारा, गोंधळ, विस्कळीतपणा त्यांना अजिबात आवडत नसत सगळ्या बाबतीमध्ये. आणि उपासनी महाराजांना सुद्धा या सगळ्या गोष्टी आवडत नसत. त्यामुळे माताजींनी त्यांचे गुण बरोबर उचलले होते. बाबांना जे आवडतं तेच करायचं, त्यांना जे पसंत पडतं तेच करायचं. आणि म्हणून
असा एक आदरयुक्त धाक त्यांच्या मनामध्ये आपल्या सद्गुरूंच्या बद्दल होता आणि तो असायला पाहिजे. आणि म्हणून अशा पद्धतीने नीटनेटकेपणा, त्याच्यानंतर निस्पृहता. निस्पृहता म्हणजे काय? कुठल्याही गोष्टीची स्पृहा, इच्छा, वासना मनामध्ये नव्हती. त्याला निस्पृह असं म्हणतात. कुठल्याही प्रसिद्धीची, लोकेशनेची अशी अपेक्षा नव्हती की आपलं फार नाव व्हावं, आपला गौरवा व्हावा, आपण एवढ्या मोठ्या आश्रमाच्या इथे गादीवर आहोत, सद्गुरू आहोत. पण ते कुठेही स्वतःला झाकून असत नाही. कुठेही त्यांना अशा पद्धतीची अपेक्षा नव्हती. कुठल्याही प्रकारचा लोभ नव्हता. अनेक भक्त मंडळी जी बाबांच्या काळापासून येत, मोठमोठ्या महागड्या महागड्या वस्तू, साड्या, अजून काय काय सगळं आश्रमाला इथे दान धर्म करत असत, सगळं आणून इथे पाहत असत. पण माताजींचं कधीही त्याच्यावर मन गेलं नाही. लहानपणापासून आपण पाहिले त्यांना कपड्यांची आवड नव्हती, दागिन्यांची आवड नव्हती, कशाचीच आवड नव्हती. अतिशय निरलस असा स्वभाव होता. त्यामुळे निस्पृहताही त्यांना अनुभवतच होती. कुठल्याही श्रेयाची अपेक्षा त्यांनी केली नाही की अमुक एक गोष्ट मी केली म्हणून त्याचं श्रेय मला मिळावं. पहा, हे फार अवघड आहे बरं का. आपण सगळेजण इथे येऊन काही काही सेवा करतो, काही काम करतो, भक्त मंडळी येतात, पण काय होतं, सेवेतून अहंकार वाढतो. जितकी जास्त सेवा तितका अहंकार वाढत जातो. आणि जर का आपली तेवढी उपासना नसेल तर मग आपल्याला सेवेतून अहंकार येतो. म्हणून सेवेच्या जोडीला काय पाहिजे? भक्तिभाव सुद्धा पाहिजे, पूजा अर्चा पाहिजे, सत्कर्म पाहिजे, उपासना पाहिजे, नामस्मरण पाहिजे. माताजींना कुठल्याच श्रेयाची अपेक्षा नव्हती. अतिशय गुप्तपणे आपलं कार्य करून ते मोकळ्या होत असत. आणि मग अशा पद्धतीने त्यांनी आश्रमासाठी संपूर्ण जीवन आपलं वेचलं. बरोबर, माताजी आदिशक्ती होत्या, ताकदवान होत्या, त्यांच्यामध्ये अनेक शक्ती होत्या. अष्टभुजेच्या ठिकाणी ज्या शक्ती असतात त्या सगळ्या, जगदंबेच्या ठिकाणी ज्या शक्ती असतात त्या सगळ्या शक्ती त्यांच्या ठिकाणी होत्या. आपण त्यांनी त्या सगळ्या झाकून ठेवल्या होत्या. कारण बाबांनी त्यांच्या पायामध्ये बेडी अडकवली होती, चांदीची, नवसाची होती ती, पण तरी सुद्धा संकेतार्थ. जर का माताजी बाबांनी त्यांना मोकळं सोडलं असतं तर त्यांनी जगभर कार्य केलं असतं. एवढी शक्ती त्यांच्यामध्ये होती. पण त्यांनी आश्रमाच्या बाहेर त्या पडल्या नाही. आश्रमाच्या कार्यामध्येच त्यांनी स्वतःचं सगळं जीवन हे वाहून घेतलेलं आहे, संपूर्ण जीवन वेचलं आणि निरपेक्षतेने कर्म केली सगळी. आणि म्हणून निस्पृहता हा जो गुण आहे तो त्यांच्या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. तो त्यांनी अंगीकारला होता. पुढची गोष्ट म्हणजे नियमितता. हा सुद्धा बाबांचा एक गुण होता आणि त्यांना तो खूप आवडत असेल. माताजींना सुद्धा नियमाने सगळं करणं आवडत असेल. मगाशीच आपण बघितलं की लहानशी गोष्ट असू दे पण ती नियमाने करावी आणि म्हणजे मग ती सिद्ध होते. आपण छोटीशी गोष्ट कुठलीही असू दे, देवाच्या बाबतीत असू दे, आपल्या उपासनेच्या, एका जागी बसून नियमाने केली, 5 मिनिटच करायची, पण ती अनेक वर्ष केली, त्यावेळी ठराविक वेळी ठराविक जागी तर ती सिद्ध होते, त्याच्यातून सिद्धी प्राप्त होते. आणि म्हणून माताजी सांगायच्या, घड्याळ कधीही त्यांनी वापरलं नाही, पण तर सुद्धा घड्याळाप्रमाणे त्यांची दिनचर्या ही बरोबर चालू असेल. आणि हा सगळा गुण माताजींबरोबर माताजींच्या कन्या आणि इथल्या आश्रमातल्या कन्यांमध्ये सुद्धा आहे. आपण पाहतो की नाही, दिवसभर त्या बरोबर ठराविक वेळेला ठराविक गोष्ट करत असतात. कुठे त्यांच्या हातात घड्याळ आहे का? आपल्यासारखं आपण घड्याळ घालतो पण आपण वेळेनुसार वागत नाही. कधी कधी थोडंसं पुढे मागे होतं, हो की नाही? तर पण त्यांच्या कोणाच्या हातात घड्याळ नाहीये, पण तरी सुद्धा त्या बरोबर त्या वेळेस ते सत्कर्म करत असत. तसंच माताजींचं सुद्धा होतं. लीलाताईंबरोबर आम्ही नागपूरला गेलो होतो. लीलाताई म्हणजे बाबांच्या कन्या होत्या, बाबांच्या शिष्या होत्या त्या. आता त्यांचा अन्नपूर्णेमध्ये फोटो लावलेला आहे बघा, आत्ताच त्यांचं नुकतंच निधन झालं. तर त्यांच्याबरोबर त्यांनी मला काहीतरी लिहून घ्यायला त्यांच्या खोलीवर बोलवलं होतं. नागपूरच्या आश्रमामधली गोष्ट आहे. आणि लिहिता लिहिता मी लिहायला लागले, मला काही वेळेचं भान नाही. एकदम मला त्या म्हणल्या, थांब आता 4 वाजले, आता तू जा, आता मी जरा पडते. मी म्हणले, यांना कसं काय कळलं 4 वाजले? त्या खोलीत कुठे घड्याळ नव्हतं आणि त्यांच्याकडे घड्याळ नव्हतं, माझ्याकडे घड्याळ नव्हतं. पण त्या एकदम म्हणाल्या, आता 4 वाजले, आता आपण पुढचं नंतर बघू, आता तू जा, मी जरा आराम करते. आणि मी बाहेर आल्यावर बघितलं, खरोखरच 4 वाजले. पहा, म्हणजे घड्याळ हे आतमध्ये बसवलंय त्यांच्या आश्रमात. लहानाचं मोठं झाल्यामुळे त्यांना कोणत्या वेळेस काय चालतं
करायचं, कोणत्या वेळेस किती वाजता काय करायचं, हे त्यांची दिनचर्या सगळी अशी ठरवून गेलेली आहे. पण म्हणून हा सगळा जो नियमितपणा आहे हा त्यांच्या अंगभूत आहे. आणि म्हणून माताजींनी हे सगळे गुण स्वतः पण अंगीकारले, सगळ्या कन्यांना पण शिकवले, सगळ्या कन्या त्यांच्याकडे बघून त्या शिकल्या. आणि माताजींची सगळ्यात मोठी गोष्ट काय तर गुरुभक्ती. गुरुभक्ती असेल ना तर मग सगळे हे गुण आपण आपल्या गुरूंकडे बघून आत्मसात करतो. आणि म्हणून गुरुभक्ती, भक्त म्हणजे काय, समर्थ म्हणतात जो विभक्त नव्हे तो भक्त, जो कधीही आपल्या दैवतापासून विभक्त राहत नाही, तोच असा तसाच मी, किंवा मी नाही तूच, अशी जी भावना असते ती आपल्या दैवताबद्दल आपल्याला पाहिजे. आपले सद्गुरू कसे वागतात, ते कोणत्या वेळेस काय करतात, त्यांना काय आवडतं काय नाही आवडत, त्यांना कुठली गोष्ट पसंत नाही पडत, या सगळ्या गोष्टी जर आत्मसात केल्या तर आपोआप येतं हे सगळं. त्यालाच भक्ती म्हणायचं. त्यांना जे आवडतं तेच करणं याला भक्ती म्हणायचं. आणि म्हणून माताजींची गुरुभक्ती होती ना. एकदा एक सत्पुरुष आले होते आणि तेव्हा माताजींचा अधिकार त्यांनी सांगितलं. पहा कसं आहे, माताजी सगळ्यांसारख्याच राहत ना, त्यामुळे कधी कधी त्या सगळ्यांसारख्याच वाटत असत, पण त्या किती वेगळ्या होत्या, त्यांची भक्ती कशी होती हे बाहेरचे जेव्हा संत सत्पुरुष यायचे ना तेव्हा माताजींचं वर्णन करायचे. आणि त्यांनी सांगितलं की ज्ञानेश्वरी, गुरुचरित्र आणि नवनाथ भक्तिसार हे 3 ग्रंथ आहेत बरं का आपल्या सनातन धर्मात, सगळ्यांना ऐकून माहिती असते. ज्ञानेश्वरी, गुरुचरित्र, नवनाथ भक्तिसार आणि श्रीमद भागवत या 4ही ग्रंथांमध्ये जी गुरुभक्ती सांगितलेली आहे त्याला 1 लक्षाने गुणले. 1 लक्ष म्हणजे किती, 1 लाख. 1 लाख त्याला जेव्हा गुणलं आपण, गुणले असताना जी गुरुभक्ती येईल, म्हणजे बघा एवढ्या ग्रंथामध्ये कितीतरी तिथे कहाण्या कथा आहेत बरं का या ग्रंथांमध्ये ज्या भक्तांच्या आहेत, त्याला 1 लक्षाने गुणल्यावर जी गुरुभक्ती येईल ती गुरुभक्ती म्हणजे श्री माताजी. पहा म्हणजे किती स्वतःची गुरुभक्ती माताजीच्या ठिकाणी मोठ्या मोठ्या सत्पुरुषांनी इथं येऊन त्यांना पाहून सांगितलंय. कारण आपल्याकडे समर्थ असं म्हणतात साधू होऊन साधूच ओळखावे. साधूला जर ओळखायचं असेल तर आपल्याला सुद्धा साधू व्हावं लागतं, आपले सगळे षडविकार टाकावे लागतात. त्यामुळे माताजींना कोणी ओळखलं, जेव्हा इथे तुकडोजी महाराज आले, जेव्हा इथे वेगवेगळे संत आले, ते संत ते आले आणि ते काय काय बोलले माताजींबद्दल ते आपण उद्या बघणार आहोत. त्यामुळे अशा रीतीने माताजींची ही गुरुभक्ती होती. आणि ती गुरुभक्ती म्हणजे माताजी मूर्तिमंत गुरुभक्ती होती. आणि ती गुरुभक्ती त्यांची कशा कशातून दिसेल, पूजेच्या वेळेला दिसेल. कृष्ण पूजेच्या वेळेस बाबांच्या समाधीची जेव्हा त्या पूजा करत असत तेव्हा त्या पूजेला घेतलेलं कोमट पाणी किती कोमट आहे, किती गरम आहे, त्याच्यामध्ये वेगळी समज असेल. हा आपण जेव्हा देवाची पूजा करतो कधी थंड पाणी, कधी कडक गरम पाणी, कसंही काय देव आपल्याशी बोलत नाहीत ना, ते धातूचे असतात. ते कशाला बोलतायत, किती कुठलंही पाणी घातलं तरी ते काय तक्रार करणार नाही. त्यामुळे आपल्या पूजेमध्ये कशी समज असावी, देवाला सुद्धा आपल्यासारखंच मानावं. आपल्याला जर एकदम गरम पाणी घातलं तर चटका बसतो की नाही आंघोळीच्या वेळेस, आपण ते बघतो, परत त्याच्यात गार पाणी घालतो, मिसळ घालतो. पण माताजी प्रत्येक वेळेस समाधीची पूजा करताना सुद्धा त्या पूजेचा नैवेद्य कसा असावा, किती व्यवस्थितपणे वाटलेला असावा. कुठेतरी इकडे वरण चाललंय, इकडे भाजी चालली आहे, ओघळ येत आहे असं नाही, एकदम व्यवस्थित नैवेद्य. कारण तो आपल्या सद्गुरूंना दाखवायचा, ते स्वतः जेवणार आहे अशा पद्धतीने नैवेद्य वाढावा. आणि आंघोळीचं स्नानाचं पाणी सुद्धा कसं असावं, किती त्याचं तापमान असावं, या सगळ्या गोष्टी पूजेच्या वेळी त्या मंत्रोच्चार करायच्या. त्या मंत्रोच्चारामध्ये सुद्धा, त्या उपचारांमध्ये सुद्धा एक वेगळीच अशी समज त्यांना होती की आपण प्रत्यक्ष सद्गुरूंची पूजा करत आहोत. जरी बाबा इथे देहाने नसले तरी बाबा समाधीच्या रूपाने आहेत आणि ते प्रत्यक्ष आहेत असं समजून त्या समाधीची पूजा त्या करत असत. आणि त्याच्यामध्ये अतिशय हळुवारपणा असत. ते तरी धडा 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 अशी भराभरा पूजा उरकणं, इकडे भांडी आपटणं, इकडे कशाचा आवाज बिलकुल नाही. आपण समर्थांच्या समाधीची जर का पूजा आपण कधी बघितली तर तिथे सुद्धा अतिशय हळुवारपणे पूजा करतात. समाधीला थोडा सुद्धा स्पर्श किंवा टच कुठल्या भांड्याचा होऊ देत नाही, कारण समर्थ प्रत्यक्ष तिथे बसलेले आहेत. अशा पद्धतीने
तिथले रामदासी मंडळी त्या समाधीची पूजा करतात. तसंच माताजी सुद्धा अशा पद्धतीने भावना, भाव, मनामध्ये भाव पाहिजे. मी रामाची पूजा करतोय, मी कृष्णाची पूजा करतोय, त्याला काय काय आवडतं. आपण इथे रोज कृष्णपूजा बघतो ना, तेव्हा लक्ष असतं का आपलं सगळ्यांचं? किती हळूवार, किती सुंदर पद्धतीने त्यांना कपडे घातले जातात, दागिने घातले जातात, कशा पद्धतीने नैवेद्य छोट्या छोट्या भांड्यांमध्ये दाखवला जातो. आणि तो नैवेद्य सुद्धा कृष्णाच्या आवडीचा असतो बघा सगळा. दूध, साय, साखर, पोहे, जे जे लोणी, जे जे कृष्णाला आवडतं ते. मग अशा पद्धतीने देवाची, सद्गुरूंची पूजा ही त्यांना आवडेल अशी आपण करायला शिकलं पाहिजे. आणि अशा पद्धतीने ही माताजींच्या ठिकाणी हे सगळे सद्गुण, आणि म्हणून मग असे म्हणतो ना की सद्गुणांची खाण, म्हणून बाबा त्यांना गोदी असं म्हणायचे. आणि कन्यांना सुद्धा बाबा सांगायचे की गोदावरी जशी वागते तसं वागा, तिच्याकडे पाहून वागा. आणि बाबा म्हणायचे की गोदावरी दिसते कृष्णासारखी पण वागते मात्र रामासारखी. रामाचे सगळे मर्यादा पुरुषोत्तम होते प्रभू रामचंद्र, त्यामुळे रामाचे गुण घ्यायचे आहेत आपण. आणि म्हणून समर्थ सुद्धा काय म्हणतात, दास म्हणे रघुनाथाचा गुण घ्यावा. जे जे कोणी रामाचे भक्त असतील, स्वतःला दास म्हणून घेत असतील, त्यांनी रामाचा गुण घेतला पाहिजे. नुसती रामाची पूजा अर्चा, हार घालून, फोटोला अत्तर लावून काय उपयोग, त्याचा जर एकही गुण आपण घेतला नाही. तर म्हणून माताजींच्या ठिकाणी त्यांच्या सद्गुरूंचे सगळे गुण त्यांनी आत्मसात केले होते. आणि म्हणून अशा पद्धतीने हे सगळे त्यांच्या आजचं गुणांचं वर्णन आपण आज पाहिलं. उर्वरित चरित्राचा जो भाग आहे त्यांच्या जीवनातला, काही प्रसंग आहेत त्यांच्या तीर्थाटनामध्ये, प्रवासामध्ये, ते आपण उद्या बघणार आहोत. आज इथेच वाणीला विराम देऊ. एक श्लोक म्हणून सगळ्यांनी हात जोडा. सदा सर्वदा